नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण ट्रिग्नोमेट्री मधील 6.2 क्वेश्चन नंबर 3 करतो. क्वेश्चन काय आहे बघा. 2 बिल्डिंग आर फेन्सिंग ईच अदर ऑन ए रोड ऑफ विथ 12 मीटर. फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय, the angle of elevation of the top of second is found 60 degree. What is the height of second building? तर इकडे काय दिलेलं आहे, दोन बिल्डिंग दिलेलं आहे बघा. ही एक बिल्डिंग आहे, दुसरी ही बिल्डिंग. अशा प्रकारे फर्स्ट बिल्डिंग आहे, आपण इथे हा रोड आहे, या रोडवर या बिल्डिंग आहे. ह्या बघा, हिला नाव देऊया आपण AB फर्स्ट बिल्डिंग. हिला नाव देऊया CD सेकंड बिल्डिंग. BC रोड आहे आणि काय करतोय तो, ऑब्झर्वर या ठिकाणी आहे. हा बघ, फर्स्ट बिल्डिंगचा टॉप A आहे, इथे तो ऑब्झर्वर आहे आणि तो या टॉपला बघतो, दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉपकडे बघतोय. यामधला त्याने अँगल दिलेला आहे 60 डिग्री. आता काय काय मेजर दिलेत ते बघा. फर्स्ट बिल्डिंग 10 मीटर आहे, रोडची विड्थ ही BC ही 12 मीटर आहे. फर्स्ट बिल्डिंग 10 मीटर आहे, सेकंड बिल्डिंग त्या रोडची विड्थ किती आहे, 12 मीटर आहे. आपल्याला AE परपेंडिक्युलर टू AE परपेंडिक्युलर टू CD. सेकंड बिल्डिंगची हाईट आहे CD, सेकंड बिल्डिंगची हाईट H. आता बघा, हा रेक्टँगल आहे, त्यामुळे काय होणार आहे बघा, AB इज इक्वल टू CE होईल. म्हणजे इथे आलं 10. AE इज इक्वल टू BC होईल. सॉरी, AB इज इक्वल टू EC होईल, ते 10 आहे. AE इज इक्वल टू BC 12. सगळं हे जे आहे ते आपण इथे लिहून घेऊया इन फिगर. BC रोड, width of road, width of road is equal to 12 meter. AB first building, is equal to 10 meter. Therefore, AE is equal to BC is equal to 12. AB is equal to CE is equal to 10 meter. Ka? The sides of opposite side of rectangle. Opposite sides of rectangle. ठीक आहे, आता आपल्याला हे सम सॉल्व करायचे. प्रथम आपण काय करूया बघा, हे सगळं आपल्याला आता मिळालेलं. आपण या ट्रायंगल मध्ये घेऊया. इन ट्रायंगल AED, angle E is equal to 90 degree, angle A is equal to 60 degree. Therefore, tan 60 is equal to, हा tan 60 है, opposite side DE upon adjacent side AE. यांचे मेजर भरूया. याची मेजर किती येणार, √3. DE माहित नाही, मग आपण DE तसंच ठेवूया. AB ची व्हॅल्यू माहिती आहे बघा, AB
ए बी किती दिले? ए बी नाहीच येणार इथे. tan 60 इज इक्वल टू AE येणार. AE सॉरी, tan 60 इज इक्वल टू DE अपॉन AE. मग इथे tan 60 किती आला बघा, √3 आला. DE किती आहे बघा, माहीत नाही आहे, राहू दे. AE बघा इथे 12 मीटर आहे, 12. मग ही 12 इकडे येणार, म्हणजेच √3 इंटू 12 इज इक्वल टू DE. ठीक आहे. मग आपण इथे लिहूया DE इज इक्वल टू √3 ची व्हॅल्यू भरूया. चला √3 इथे लिहितो मी. √3 इंटू 12 इज इक्वल टू 1.73 इंटू 12 इज इक्वल टू, बघा 12 36 6 ने 3, 12 7 84 ने 3 87, 8 आला आणि 12 1 12, 12 आणि 8 20. येणार 20.676 हे मीटर आहे. आता आपल्याला काय करायचे, हा बघा इथे आलं 20.76. आपल्याला देअरफॉर सेकंड बिल्डिंग, सेकंड हाईट ऑफ second building is equal to CD. आपण इथे लिहूया CD is equal to CE plus ED. CE किती आहे बघा 10. ED किती आला आहे, ED बघा इथे 12.76 म्हणजे 30.76 मीटर. अशा प्रकारे आपण सेकंड बिल्डिंगची हाईट काढलेली आहे. उद्या आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. चला.